जय श्री कृष्ण मंडळी, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले वांग्याचा झणझणीत रस्सा। तर वेळ न घेता लगेच सुरुवात करूया। मी पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये मी नमक ॲड करून घेतलं आहे, जेणेकरून आपली जी वांगी आहेत ना चिरल्यानंतर काळी पडायला नको। दाखवल्या पद्धतीने मी सगळी वांगी अशाच पद्धतीने कापून घेतली आहे आणि वांगी चिरून झाल्यानंतर मी कांदा देखील कापायला घेतला आहे। तो मी असंच लांब लांब कापून घेतला आहे। कांदा चिरून झाला की मी खोबरं देखील अशाच पद्धतीने कापून घेतलं आहे। मी इथे किसला नाही आहे, अशाच पद्धतीने बारीक मी चिरून घेतला आहे। आणि टोमॅटो पण मी मीडियम साईजचा टोमॅटो घेऊन त्याला मी जास्त बारीक नाही, मीडियम साईजमध्ये कापून घेतलं आहे। आणि कोथिंबीर देखील मी कापून घेतली आहे। तर आपली सगळी सामग्री आपली कापून झाली तर मग काय, लगेच कढई घ्यायची, त्यामध्ये कांदा परतायला घ्यायचा, त्याला लालसरच आपल्याला भाजायचा आहे। आणि टोमॅटो देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून यांचा कच्चा पण दूर व्हावं, म्हणून तेवढंच मी यांना भाजून घेतलं आहे। भाजून झालं की मी त्याला प्लेटमध्ये काढून घेत आहे। आणि त्याच कढईमध्ये मी खोबरं देखील भाजून घेतलं आहे। याला देखील आपल्याला जास्त लाल भाजायचं नाही, कच्चा पण दूर होईपर्यंत एवढंच आपल्याला भाजायचं आहे। तर बघा, आपला हा सगळा सामान तयार झाला आहे आणि त्याला आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। इथे टोमॅटो कांदा मी भाजलेला तो, खोबरं, त्यानंतर अद्रकचा तुकडा, लसूण आणि कोथिंबीर घालून मी याला बारीक वाटून घेतला आहे। त्यानंतर मी कढई तापवून घेतलं आहे, त्यामध्ये मी 2 पळी तेल घालून घेतलं आहे आणि लगेच दालचिनी आणि मोहरी मी यामध्ये ॲड करून घेतलं आहे। आपल्या हे तेलामध्ये छान पद्धतीने फ्राय झालं की आपला वाटलेला मसाला यामध्ये आपल्याला 2 ते 3 मिनिटाचाच फ्राय होऊ द्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे, जसं की लाल मिरची, नंतर भाजी मसाला, सब्जी मसाला, गरम मसाला, हळद आणि धनापूड असं घालून यायला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आणि आपलं तेल सुटून झाल्यानंतर आपल्याला इथे वांगे ॲड करून घ्यायचे आहे, जेणेकरून हे सगळे मसाले आहेत ना ते आपल्या वांगीत मिसळावे। झाकण झाकून त्याला 5 ते 6 मिनटं आपल्याला असेच ठेवायचं आहे, जेणेकरून आपले मसाले छान शिजावेत। आणि मी इथे गरम पाणी ॲड करते हळूहळू, जसं आपल्याला पाण्याची क्वांटिटी हवी आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला हळूहळू पद्धतीने पाणी ॲड करून घ्यायचं आहे। आणि याला उकळी येऊस्तर किंवा वांगी आपली शिजून जातील एवढंच आपल्याला गॅसवरती याला शिजवून घ्यायचे भाजीला। आणि इकडे भाजी शिजत आहे तर आपण दुसरीकडे भाकरीची तयारी करून घ्यायची आहे। आणि इकडे मी भाकरी करून घेत आहे। तर बघा, आपली इथे भाकरी छान पद्धतीने भाजून झाली आहेत आणि इकडे आपली भाकरी झाली आहे आणि तिकडे आपली वांगे छान पद्धतीने शिजून झाले आहे। मग काय, आपली हिरवीगार कोथिंबीर भाजीवर फिरवायची आणि आपली भाजी प्लेटमध्ये खायला घ्यायची। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल किंवा तुम्हाला अशा नवीन नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मंडळी।